टॉप 9ची सुरुवात करणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्यांनी। सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरेंचं छत्रपती शिवाजी महाराज पार्कात दुपारी 4 वाजता आंदोलन। मीनाताई ठाकरे पुतळ्याजवळ ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। वांगचुक यांच्यावर दिल्लीत सफदरजंग रुग्णालयात उपचार। वांगचुक यांची प्रकृती स्थिर, रुग्णालयाकडून मेडिकल बुलेटिन जारी। तज्ञ डॉक्टरांचं पथक वांगचुक यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आंदोलक उद्या संसदेवर मोर्चा काढण्यावर ठाम। सोनम वांगचुक यांना खासगी रुग्णालयात नेण्याची परवानगी द्या। वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली वांगचुक यांची कोर्टात याचिका। सफदरजंग सरकारी रुग्णालयावरील विश्वास उडाला, गीतांजली वांगचुक यांची प्रतिक्रिया। वांगचुक यांच्यावर जबरदस्तीनं उपोषण सोडण्याचा दबाव। वांगचुक यांच्या आंदोलनाला सरकार घाबरत आहे। सोनम वांगचुक यांना आंदोलन स्थळावरून हटवल्यावरून संजय राऊत यांची मोदी सरकारवर टीका। दिल्लीच्या जंतर मंतरवर अभिजित दिपके यांचं अन्नत्याग उपोषण सुरू। अभिजित दिपके यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस। वांगचुक यांना जंतर मंतरवरून हटवल्यानंतर दिपकेंचं उपोषण। सोनम वांगचुक प्रकरणात हुकुमशाही सुरू। लोकशाहीची हत्या करण्याचं काम सरकार करत आहे। नाना पटोले यांची केंद्र सरकारवर टीका। तर नीट परीक्षेत घोटाळा करणाऱ्यांना फाशी द्या, पटोले यांची मागणी। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात। अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठक होणार। महिला विधेयकासह अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार। राहुल गांधींचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र। राम मंदिर दान चोरी प्रकरणात स्वतंत्र चौकशीसह दोषींवर कठोर कारवाईची मागणी। सर्व देणग्यांचा हिशोब सार्वजनिक करण्याचाही पत्रात उल्लेख। संजय राऊत थोड्याच वेळात राज ठाकरे यांची भेट घेणार। राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन भेट घेणार। आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। शिवसेनेच्या 6 फुटीर खासदारांच्या विलीनीकरणाला लोकसभा अध्यक्षांची मंजुरी। शिवसेनेच्या 6 बंडखोर खासदारांबाबत लोकसभा सचिवालयाचा निर्णय। ठाकरेंच्या शिवसेनेनं आत्मचिंतन करावं। सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठीच 6 खासदार आमच्या सोबत आलेत। एकनाथ शिंदे यांची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका। छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाबाबत महायुतीत वाटाघाटी सुरू। अध्यक्षपदाच्या वाटपावर महायुतीत चर्चा झाल्याची माहिती। जिल्हा बँकेचे पहिलं अध्यक्षपद शिवसेनेकडे जाण्याची शक्यता। पुणे महापालिकेत राष्ट्रवादी नगरसेवकांची जय पवार यांच्यापुढे नाराजी व्यक्त। निधी वाटपावरून नगरसेवकांची नाराजी व्यक्त। महापालिकेत आपण सत्तेत आहोत की विरोधात हे स्पष्ट करा। राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची जय पवारांकडे मागणी। निधी वाटपाबाबत जय पवार मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार। पुण्याच्या भोर नगर परिषदेत भाजप आणि राष्ट्रवादीमधील वाद चिघळला। प्रशासनाकडून नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांचं केबिन सील। केबिनमध्ये नव्यानं केलेल्या फर्निचरसाठी परवानगी न घेतल्यानं घमासान। चौकशीनंतरच केबिनचं सील काढलं जाईल, मुख्याधिकाऱ्यांची माहिती। केडीएमसीच्या मनपा रुग्णालयातील डॉक्टर मारहाण प्रकरणी शिंदे सेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रेला मोठा दणका। रमेश म्हात्रेचा जामीन हायकोर्टाकडून रद्द। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पोलिसांना शरण जाण्याचे कोर्टाचे आदेश। केडीएमसी रुग्णालयातील डॉक्टर मारहाण प्रकरणात सीसीटीव्हीत दिसणाऱ्या 5व्या महिला आरोपीलाही अटक। आरोपी साधना कारंडे हिला राहत्या घरातून घेतलं ताब्यात। साकीनाका इथल्या खैरानी रोडवरील मॅनहोल मृत्यू प्रकरणात चौकशी अहवालाची प्रतीक्षा कायम। दुर्घटनेला 15 दिवस उलटल्यानंतरही अहवाल गुलदस्त्यात। उघड्या मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू। मुंबईच्या मानखुर्द इमारत दुर्घटना प्रकरणात अटक बेकायदा कंत्राटदाराचा जामीन कोर्टानं फेटाळला। मानखुर्दमध्ये 4 मजली बेकायदा इमारत कोसळून 6 जणांचा मृत्यू। यात कंत्राटदार अब्दुल इद्रिसला अटक। आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। मुंबईत गेल्या महिन्याभरात 900हून अधिक झाडं पडल्याच्या घटना। आता 1200हून अधिक फांद्या तुटून पडल्या। पालिकेच्या पावसाळ्याआधी फांद्या छाटण्याच्या कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित। पुण्यातील 5 प्रसिद्ध रक्तपेढ्यांचे परवाने निलंबित। एफडीएनं केलेल्या तपासणीत नियमांचं उल्लंघन केल्यामुळे कारवाई। औंध जिल्हा रुग्णालयातील मेट्रो रक्त केंद्राचा परवाना निलंबित। कर्तव्यावर असताना मद्यपान आणि बेजबाबदारपणे वागणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात एसटी विभागाकडून कारवाई। मागच्या 8 महिन्यात पुणे विभागातील तब्बल 10 कर्मचारी निलंबित। 4 कर्मचाऱ्यांना बडतर्फ का करू नये बजावण्यात आली नोटीस।